बॅचलर असाल, मेसच्या डब्यामध्ये भाजी चांगली नसेल किंवा बटाट्याची चटणी, बटाट्याचे पराठे खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट बटाट्याचे पराठे आणि बटाट्याची चटणी बनवून खाऊ शकता. मिक्सर नसेल, कुकर नसेल तरीसुद्धा झटपट बटाट्याची चटणी आणि बटाट्याचे पराठे तयार करता येतात. तर चला जास्त बडबड न करता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी बटाटे घ्यायचे आहेत. बटाटे घेताना या कलरचे बटाटे घ्यायचे आहेत. मी वेफर्स करायला बटाटे आणले होते, त्यातीलच बटाटे शिल्लक आहेत. आता या बटाट्यांना आग्राचा बटाटा आहे असं त्या दुकानदारानेच सांगितलं होतं. मात्र इंदोरी बटाटा जरी असेल तर त्याचीसुद्धा बटाट्याची चटणी आणि पराठे छान लागतात. मी या बटाट्यांची फक्त सालं काढून घेतली. एक साईडला बटाटा खराब होता, तिथलासुद्धा पार्ट काढून घेतला आणि एका बटाट्याचे लांब लांब 8 पार्ट तयार करून घेतले. तुम्ही आणखीन पातळ पीस तयार केले आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बटाटा कापला तरी चालेल. स्वच्छ पाण्याने बटाट्यांना 2 वेळा धुवून घेतलं आणि या बटाट्यांना आता मी पसरट भांड्यामध्ये उकळून घेतलेलं आहे. 10 मिनिटांमध्येच मीडियम फ्लेमवरती बटाटा शिजून जाईल. पसरट भांडा असल्यामुळे बटाटा पटकन शिजतो. बटाटा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्टार्च निघून जातो आणि मग बटाट्याची चटणी छान लागते. पाणी गरम झालं, त्यामध्ये बटाटा उकडण्यासाठी टाकलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करूयात. मी इथे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि 10 मिनटं झालेली आहेत. बघा, 10 मिनटामध्ये बटाटा मस्त मऊसूत असा शिजलेला आहे. आता या पाण्यातील बटाटे साईडला काढून घ्यायचे. एखाद्या चाळणीमध्ये काढून घेतले तरी चालतील. मी या पद्धतीने पाण्यातून सर्व बटाटे साईडला काढून घेतलेले आहेत. बटाटा थंड होत आहे तोपर्यंत अर्धा इंच आलं आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. किचन ओटा क्लीन करायचा आणि किचन ओट्यावरतीच लसूण आणि आलं बारीक करून घ्यायचं. मिक्सरलासुद्धा फिरवण्याची गरज नाही. इथे त्याच पॅनमध्ये पळीवर तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं लाल करून घेतलं. जिरं थोडंसं तडतडलं की लगेच त्यामध्ये ठेचून घेतलेला आलं आणि लसूण याची पेस्टसुद्धा चांगली लाल करून घ्यायची. आलं लसूणला एक खूपच छान फ्लेवर असतो. आलं लसूण लाल झालं की त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून टाकलेला आहे. कांदासुद्धा थोडासा लाल झाला की त्यामध्येच कढीपत्ता आणि 5-6 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहेत. मिक्सर असेल तर तुम्ही आलं, लसूण, जिरं, हिरवी मिरची याची पेस्ट बनवूनसुद्धा टाकू शकता. कांद्याबरोबरच हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा चांगला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे फोडणीला छान चव येते. आता इथे बघा, कांदा चांगला लाल झालेला आहे, त्याचबरोबर मिरचीसुद्धा चांगली तळल्या गेलेली आहे. आता यामध्येच बारीक कापलेली भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर टाकायची. छोटा अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि अर्धा चमचाभर हळद टाकलेली आहे. हळद थोडीशी जास्त टाकायची, म्हणजे बटाट्याच्या चटणीला कलर खूप छान येतो. खूपही टाकू नका, नाहीतर चटणी थोडीशी उघरट लागेल. बटाट्याच्या चटणीला लागेल तेवढं संपूर्ण मीठ इथे टाकून घेतलं आणि इथे मीठ टाकल्यानंतर सगळं इथे मिक्स करायचं आणि लगेच बटाटे टाकून घ्यायचे आहेत. मी ते फोडणीमध्ये मोहरी टाकली नाही, कारण आमच्या घरामध्ये मोहरी आवडत नाही. तुम्ही फोडणीमध्ये आवडत असेल तर मोहरी घालू शकता. आणि तोपर्यंत बघा, बटाटे थंड झालेले आहेत. हाताने चुरून टाका किंवा डायरेक्ट बटाटे टाकायचे आणि चमच्याने बटाटे बारीक करून घ्यायचे. आता मिक्स करत करत तुम्हाला बटाट्याच्या जेवढ्या जाड किंवा बारीक फोडी आवडतात तेवढा बटाटा इथे बारीक करून घ्यायचा. मी थोड्या थोड्या बटाट्याच्या फोडी अखंड ठेवल्या आणि बाकीचा बटाटा बारीक करून घेतला. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि बटाटा फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि बघा, किती सुंदर बटाट्याची चटणी तयार झालेली आहे. फोडणीमध्ये 5-6 मिनटं बटाटा चांगला परतवून घ्यायचा. कडकडीत तेलामध्ये जिरं, आलं, लसूण परतवून घेतला की त्याची खूप छान फोडणी तयार होते आणि त्या फोडणीला खूप छान वास येतो. आणि त्यातच जर बटाट्याची चटणी बनवली तर एक नंबर. इतकी छान ही बटाट्याची चटणी होते, नक्की ट्राय करून बघा. आवडत असेल तर शेवटी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. बटाट्याची चटणी तयार झालेली आहे. लगेच इथे गरमागरम चपातीसुद्धा तयार करून घेतलेली आहे. बटाट्याच्या चटणीबरोबर चपाती खूप छान लागते. तसेच आपण रस बनवतो, वरण भात बनवतो, त्याबरोबरसुद्धा बटाट्याची चटणी खूप छान लागते. बराच वेळेस बटाट्याच्या चटणीला चव येत नाही, मग या पद्धतीने झटपट तयार होणारी बटाट्याची चटणी ट्राय करून बघा. तर चला, गरमागरम चपाती आहे, भाजी आहे. बटाट्याच्या चटणीचा कलर बघा किती सुंदर दिसत आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्येच ही चटणी तयार होते. फक्त बटाटे उकडण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो. कुठेही आपल्याला कुकर वापरण्याची सुद्धा गरज नाही आणि मिक्सरसुद्धा आपण वापरलेलं नाही. या पद्धतीने झटपट बटाट्याची चटणी ट्राय करू शकता. हॉस्टेलवरती असाल किंवा बॅचलर असाल तर या पद्धतीने बटाट्याची भाजी ट्राय करा. जर पराठे बनवायचे असतील तर बघा, या चटणीला चांगलं मॅश करून घ्यायचं. सगळे जे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी आहेत त्या पूर्ण बारीक करून घ्यायच्या. आता बघा, जर सकाळी मुलांच्या टिफिनला जरी बटाट्याचे पराठे बनवायचे असतील तर या पद्धतीने बटाट्याची चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवायची आणि सकाळी फक्त पराठे बनवायचे. बघा, बटाट्याची चटणी किती मऊसूत अशी तयार झालेली आहे.
आता मी अर्ध्या चटणीचेच इथे पराठे बनवले, अर्धी खाण्यासाठी वापरली. आपलं जे नेहमीचं चपातीचं पीठ असतं ते घेतलेलं आहे आणि पिठाला इथे हलकंसं लाटून घेतलं. आता यामध्ये थोडीशी चटणी भरायची. लहान मुलांना पराठे खायचे असतील तर बघा, जी कापून टाकलेली मिरची आहे ती काढून टाकायची आणि फक्त या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. जशी आपण पुरणपोळी फोल्ड करतो त्याच पद्धतीने सर्व साईड्स उचलून घ्यायच्या आणि बटाट्याची चटणी आतमध्ये दाबून घ्यायची आणि वरती जी शेंडी आहे तिला हलकंसं खाली प्रेस करायचं आणि फक्त सुकं पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा. बघा, जर लाटता येत नसेल तर सुकं पीठ लावल्यानंतर पराठ्याला हाताने प्रेस करत मोठं करायचं, म्हणजे आतमध्ये जी चटणी आहे ती सगळीकडे स्प्रेड होते, पराठासुद्धा थोडासा मोठा होतो आणि मग झटपट पराठा लाटता येतो. मी हाताने या पद्धतीने स्प्रेड करून घेतला आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आणि बटाट्याचा जो पराठा आहे तो थोडासा फुटतो. जर पराठा फुटला तरच तो बटाट्याचा पराठा, नाहीतर मग बटाट्याचा पराठा खाण्याची काय मजा. तर बघा, इथे बटाट्याचा पराठा लाटून झालेला आहे. खूप पातळ नाही, खूप जाड नाही आणि चपातीचं पीठसुद्धा मी खूप जास्तीचं घेतलं नव्हतं. जर तुम्हाला लाटता येत नसेल, तुमचा पराठा खूप फुटत असेल तर चमच्याभर गहूच्या पिठामध्ये मैदा टाका, म्हणजे बटाट्याचा पराठा आहे तो फुटणार नाही. मात्र जर तुम्ही बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या एकदम मॅश करून बटाट्याची चटणी बनवली तर अजिबात पराठा फुटणार नाही. आता गरमागरम तव्यावरती साजूक तूप लावून मी हा पराठा भाजून घेतलेला आहे. बटाट्याचे पराठे साजूक तूप लावूनच भाजावेत, त्यामुळे त्यांना चवसुद्धा खूप छान येते आणि त्यांचा जो सुगंध येतो ना, वा. तर चला, इथे मी पराठा भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीने बाकीचे सुद्धा पराठे भाजून घेतले. तर याच पद्धतीने मी नेहमी रात्री बटाट्याची चटणी बनवते आणि रात्री बटाट्याची चटणी मुलं चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खातात. थोडीशी चटणी जास्तीची बनवायची आणि त्याच चटणीचे सकाळी पराठे बनवायचे, म्हणजे मुलांच्या नाश्त्याचं सुद्धा काम होतं. तर बघा, सकाळी नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी या पद्धतीने पराठे बनवू शकता. बटाट्याची चटणी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि पराठेसुद्धा खूप सोपे आहेत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. जर बॅचलर असाल तर या पद्धतीने चटणी आणि पराठे दोन्हीही ट्राय करू शकता. फक्त पराठे बनवण्यासाठी आपण जे गहूचं मळलेलं पीठ वापरतो ते खूप वापरायचं नाही, नाहीतर मग तोंडामध्ये बटाट्याच्या चटणीची चव कमी आणि चपातीच्या पिठाची चव जास्त लागते. म्हणून छोटासा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये बसेल तेवढी थोडीशी चटणी भरायची आणि पराठा लाटून घ्यायचा. जर चपातीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही चपातीसुद्धा ट्राय करू शकता. तर चला, दुसरासुद्धा पराठा भाजून घेतलेला आहे. मीडियम फ्लेमवरती साजूक तूप लावून सर्व पराठे भाजून घेतले. थोडेसे खमंग भाजायचे म्हणजे छान लागतात. तर चला, मी जेवढे बटाट्याची चटणी मॅश केली होती त्यातून 4 पराठे तयार झालेले आहेत. सुरुवातीचा एक मुलाने खाल्ला आणि इथे बाकीचे 3 मी काढून घेतलेले आहेत. दहीबरोबर हे पराठे अप्रतिम लागतात. इथे पराठ्यांचा रंग, टेक्स्चर बघून तुमच्या लक्षात येत असेल, पराठे खूप छान झालेले आहेत. गरमागरम पराठा आणि थंडगार दही एक नंबर लागतात. आणि बघा, सगळीकडे चटणी स्प्रेड झालेली आहे. बॅचलर असाल तर झटपट या पद्धतीने पराठे बनवू शकता किंवा तुमच्या टिफिनच्या डब्यामध्ये चटणी आलेली असेल तर तिला मॅश करायचं. त्यामध्ये आवडत असतील तर थोडेफार आणखीन मसाले टाकून या पद्धतीने पराठे बनवायचे. पराठे अजून खूप गरम आहेत, खूप चटके बसत आहेत आणि बघा, पराठ्यांची लेयर एकदम पातळ तयार झालेली आहे. बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल तर नक्की झटपट तयार होणारी बटाट्याची चटणी आणि बटाट्याचे पराठे ट्राय करून बघा. मलासुद्धा भूक लागलेली आहे, आता मी हे पराठे खाणार आहे. तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि अशा साध्या सिंपल सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.